जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, हे जे आपण दृश्य पाहतात हे दृश्य आहे एका ज्येष्ठ पत्रकाराच्या अंत्ययात्रेचं दृश्य आहे. त्या पत्रकाराचं नाव आहे नाना उर्फ अशोक गायकवाड. नाना गायकवाड यांचं नुकतंच निधन झालं. या ज्येष्ठ पत्रकारांची पत्रकारिता बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना धरून होती. नाना गायकवाड यांची पत्रकारिता ही निर्भीड आणि बिनधास्त होती. हे मी कोणाचं ऐकून बोलत नाही, तर काही काळ आम्ही दोघांनी एकत्रित पत्रकारिता केली आहे. आमची मैत्री वाढली आणि नानांना आजारांनी वेढलं. फार काळ आम्ही एकत्रित पत्रकारिता केली नसली तरी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. हे फक्त बोलण्यापुरतं नाही, तर खरे कौटुंबिक संबंध आहेत. नानाची मुलगी निकिता आणि माझ्या 2 मुली या मैत्रिणीपेक्षा सख्या बहिणीसारख्या राहतात. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आमचे हे किती जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. नानाच्या पत्रकारितेवर अनेक जण श्रीमंत झाले आहेत. हे वाक्य तुम्हाला समजलं नसेल. हो, नाना ज्या सम्राटच्या माध्यमातून समाज घटकावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर प्रहार करायचे, त्याच बातम्यांचे कात्रणे घेऊन काही जण संबंधिताकडे जायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची. त्यात अनेक जण प्रसिद्ध झाले, अनेक जणांना जीवदान मिळाले, अनेकांची मोठी मोठी कामं झाली, अनेक प्रसिद्ध झाले, काही नगरसेवक झाले. परंतु नाना मात्र तिथेच अगदी शेवटपर्यंत. उमेदीच्या काळातही त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही, कुटुंबाचा विचार केला नाही, भविष्याचा विचार केला नाही. पण जेव्हा या सगळ्यांचा विचार आला तेव्हा मात्र ते बेडवर होते. कुठे? दापोडीतील त्यांच्या पत्र्याच्या घरात. ते घरही स्वतःचं नाही, ते एका नातेवाईकाचं घर. आज नानाच्या पत्रकारितेवर बोलतील, सांगतील नानाची पत्रकारिता किती निर्भीड होती, किती समाजाला न्याय मिळवून देणारी होती, अन्याय अत्याचारावर प्रहार करणारी होती. परंतु नाना कसे जगले, नाना कसे राहिले, नानांना कोणत्या अडचणी आल्या, नाना कोणत्या परिस्थितीमध्ये जगले, नानाला कोणत्या परिस्थितीमध्ये संघर्ष करावा लागला, शेवटच्या काळात ते कसे जगले, बेडवर असताना त्यांनी कसे दिवस काढले, त्यांच्या कुटुंबियाने कसे दिवस पाडले, त्यांचा जगण्याचा संघर्ष मग आपण समजून घेतला का, हा प्रश्न आहे. आपण माणूस मेल्यावर त्याचे गुणगान गातो, त्याची भरभरून असली नसली स्तुती करतो. हे आता बदललं पाहिजे. समाजाचं झोकून काम करणाऱ्यांना समाजाने जपलं पाहिजे. त्या वेदना, त्याचे दुःख, त्याच्या अडीअडचणी ह्या समजून घेतल्या पाहिजे. त्यातल्या त्यात सामाजिक, राजकीय आणि उद्योजक लोकांनी अशा समाजाचं झोकून काम करणाऱ्या लोकांना जपलं पाहिजे. कारण तुमच्या बळावरच ते पुढचं काम करत असतात. समाजाचं झोकून काम करणाऱ्या व्यक्तींवर अशी वेळ येऊ नये, यासाठी काही करता येईल का, यासाठी विचार केला पाहिजे आणि त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. हीच खरी नानाला आदरांजली असेल. नाना गायकवाड हे आपल्यात नाहीत आता. 5 एप्रिल रोजी त्यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे दापोडी येथील अग्रसेन सभागृहामध्ये, जे सुंदर बाग येथे आहे. दापोडी रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. या ठिकाणी नाना गायकवाड यांच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला त्यांना ओळखणाऱ्या, न ओळखणाऱ्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकातील लोकांनी पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं मी आवाहन करतो. धन्यवाद. जय भारत.